अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. आजपर्यंत तू खूप काही दुःख, यातना, पीडा, या शत्रुपीडा सहन केल्या आहेस. तुझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊनही तू अजूनही सहन करत आहेस. आम्ही सर्व पाहत आहेत की या शत्रूने तुला खूप काही पीडा दिलेल्या आहेत, मानसिक त्रास दिला आहे, खूप काही कार्यामधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, यापुढे नाही. आता या स्वामी माऊलींशी तुझ्या या शत्रूंचा सामना होणार आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. तुला या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य, पवित्र आणि चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. मनामध्ये कोणतेही शंका न घेता निशंक मनाने जे कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये निडर होऊन सुरुवात कर आणि ते कार्य त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय मागे हटू नको. कारण बाळा, तुझी काहीही चूक नसताना या शत्रूंमुळे तुला खूप काही भोगावे लागले आहेत. मी सर्व काही पाहिले आहे. म्हणूनच माझ्या स्वामीप्रिय बाळाला या सर्वांमधून बाहेर काढून उंचावण्यासाठीच मी या संदेशाचे मार्फत करून तुझ्यासमोर आलो आहे. तेव्हा बाळा, जर तुझ्यासमोर काही शुभ संधी चालून आल्या आहेत तर त्या संधीचे सोने करायला विसरू नको. कारण तुझ्यासाठी स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद मार्गात आहेत. बाळा, आता खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. ज्या आनंदाच्या बातमीची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. आता ती सर्व काही मनातील इच्छा पूर्ण होण्याची ही शुभ वेळ, योग्य वेळ आली आहे. तेव्हा बाळा, हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने सज्ज आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहात? तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तू माझा आशीर्वादित बाळ आहेस. कारण बाळा, तुझी भक्ती, निरपेक्ष भक्ती पाहून तुझे माझ्यासाठी जे अखंड नामस्मरण सुरू आहे हे सर्व काही पाहून आम्ही खूप आनंदित आहोत. कारण बाळा, एवढे भोगूनही, इतक्या सर्व काही शत्रुपीडा सहन करूनही, सर्व काही दुःखाचे डोंगर झेलूनही तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. बाळा, हे पाहून स्वामी माऊलींचे मन तुझ्यासाठी खूप आनंदित आहे. म्हणूनच आता आमच्या आशीर्वादांच्या वर्षावाने तू परिपूर्ण होणार आहेस. बाळा, यापुढे चिंता करण्याची गरज नाही. चिंता ते करतील ज्यांनी माझ्या स्वामीप्रिय बाळाला चिंतीत टाकले आहे. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. निशंक मनाने ज्या मार्गावरती चालत आहेस, आता माघारी फिरू नको. आता खचून जाण्याचे दिवस संपले आहेत. आता कोणासमोरही खचायचे नाही, कोणासमोरही अश्रू ढाळायचे नाही, कोणासमोरही लाचार होऊन आपले जीवन जगायचे नाही. कारण बाळा, तुला हे सुंदर जीवन तुझ्या फक्त स्वामी माऊलीने दिले आहे आणि ते सुंदर रीतीने जगण्यासाठी दिले आहे, ना की कोणासमोर घाबरून, कोणासमोर लाचार होऊन ते जगण्यासाठी नाही दिले. तेव्हा बाळा, या क्षणापासून स्वतःच्या मनाला ठणकावून सांग, मी स्वामीप्रिय बाळ आहे, मी स्वामी माऊलींचे प्रिय बाळ आहे. म्हणूनच यानंतर मी कधीही खचणार नाही. यानंतर मी कधीही कोणत्याही संकटाला डगमगणार नाही, घाबरणार नाही आणि कोणासमोरही लाचार होऊन अश्रू ढाळणार नाही. कारण माझ्यामध्ये स्वामी माऊलींनी खूप अशी काही शक्ती दिली आहे सर्व संकटांचा सामना करण्यासाठी, सर्व शत्रूंसमोर लढण्यासाठी आणि स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची माझ्यामध्ये खूप काही ताकद दिली आहे. कारण मी स्वामी माऊलींचा प्रिय बाळ आहे.
बाळा, हाच आमच्यावरचा विश्वास कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको. आणि मग पहा, तुझ्या जीवनात होणारे अद्भुत चमत्कार. तुझे जीवन चमत्काराने भरलेले पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत. तुझ्यासमोर त्यांनी तुझ्यासाठी केलेल्या वाईट कर्मांची माफी मागितल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तुला हे अनुभव येणार आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व अनुभवले आहे अशी कमेंट करा. आणि आत्ताच आपल्या चॅनलला एक लाईक करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर तुला आकाशात उंच भरारी नेण्याची मी ताकद ठेवतो तर तुझ्या शत्रूंना तुझ्या बाबतीत केलेल्या कारवाईपासून क्षणात दूर करू शकतो. म्हणून बाळा, आमच्यावरचा जो विश्वास आहे त्याला कधीही हलक्यात घेऊ नको. कारण जर तुझे जीवन परिपूर्ण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे तर तुझ्या शत्रूंना त्यांच्या कर्माची केलेली शिक्षा तुझ्यासमोर देण्याची ताकदसुद्धा माझ्यामध्ये आहे. कारण बाळा, जे कोण दुसऱ्यांचे वाईट चिंतत असते, दुसऱ्यांचे वाईट झालेले पाहून त्यांना स्वतःला मनाला आनंद होतो, पण त्यांना हे कळत नाही की तो आनंद तात्पुरता असतो. कधीही कोणाचे वाईट करूनही आनंदी राहता येत नाही, सुखी राहता येत नाही. आणि मनामध्ये नकारात्मक विचार करून दुसऱ्यांचे वाईट व्हावे हा जर चिंतन तो निरंतर करत असेल तर त्याचे जीवन कधीही सुखमय आनंदी होऊ शकत नाही. आणि त्याचे कर्म जर वाईट असेल, दुसऱ्यांसाठी त्याचे कर्म निरंतर वाईट असतील तर त्याला त्याची वाईट फळे भोगावीच लागणार. म्हणून बाळा, आम्ही निरंतर तुम्हाला सांगत असतो की परिस्थिती कोणतीही असो, कितीही बिकट असो, कितीही तुझ्यासमोर दुःखाचे डोंगर उभे असो, पण बाळा, कोणत्याही परिस्थितीत तुझे कर्म खराब होऊ देऊ नको. कारण वाईट कर्मांची फळे तुझ्यासमोर वाईट रीतीने येतात. आणि तुम्ही म्हणत बसता, स्वामी माऊली, हे सर्व काही माझ्या बाबतीत का बरे घडत असते? कारण हे सर्व काही कर्मांचा हिसाब असतो. हे निरंतर तुम्ही ध्यानात ठेवा आणि कर्म करताना काळजी घेत चला, सकारात्मक विचार ठेवत चला आणि आमच्या अभयवचनावरती निरंतर चालत राहा. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभिवचनावरती स्वामीप्रिय बाळ चालत राहील तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमी भासणार नाही. कारण त्याचा हात साक्षात ब्रह्मांडाच्या शक्तीने स्वामी आईने पकडलेला आहे. तेव्हा बाळा, स्वतःला कधीही कोणत्याही संकटात एकटे समजू नको. निरंतर माझी साथ तुझ्यासोबत आहे. कारण बाळा, एक आई आपल्या बाळाला कधीही एकटे सोडत नाही. हे निरंतर ध्यानात ठेवा. जर तू भक्ती माझी निरंतर करत आहेस, तुझ्या मुखात माझे निरंतर नामस्मरण सुरू आहे, तर बाळा, कोणत्या संकटाला का घाबरतोस? कारण तू एकटा आहेस का? जरा मागे वळून पहा, कोणती शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. मग दे स्वतःला झोकून प्रत्येक कार्यात, दे स्वतःला झोकून तुझ्या शत्रूंसमोर, दे स्वतःला झोकून तुझ्या स्वप्नांसाठी आणि दे स्वतःला झोकून तू जे काही नियोजन केले आहेस ते पूर्ण करण्यासाठी. आणि मग पहा, या सर्वांमध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. कारण बाळा, आमचा शब्द कधीही खोटा ठरत नाही. जिथे आम्ही शब्द देतो ते सर्व काही पूर्णत्वात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आमच्यावरती जो विश्वास ठेवून निरंतर पाऊल टाकत असतो त्याचे सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा बाळा, तुम्हाला दिलेला हा आमचा शब्द आहे. म्हणून जो कोणी माझ्या या अभयवचनावरती, माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवून निरंतर चालत राहील, त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. त्याला त्या सर्व आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे. म्हणूनच तुला या सर्वांमधून, दुःखातून, यातनेतून, शत्रुपीडेतून बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर माऊली रूपात आली आहे. बाळा, हे सर्व काही स्वीकार कर.
कारण ज्याने हे स्वीकार केले तो कधीही दुःखी नाही. ज्याने हे स्वीकार केले त्याच्या आयुष्यामध्ये तो परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याने हे स्वीकार केले त्याच्या आयुष्यामध्ये तो आनंद, वैभव, सुख आल्याशिवाय राहणार नाही. हो बाळा, हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस आणि हे सर्व काही तू अनुभव घेतले आहेस. कारण माझा स्वामी प्रिय बाळ या शत्रूंमुळे खूप दुःखाची वाटचाल चालत आहे, खूप काही यातनेतून जात आहे आणि खूप काही विश्वासघाताचा त्याने सामना केला आहे. पण बाळा, ज्यांनी हे कर्म तुझ्या बाबतीत केले आहे, आता वेळ त्यांची आहे. सर्व कर्मांचा फेरा तुझ्या समोरच याच लोकांवरती फिरल्याशिवाय राहणार नाही आणि हे सर्व काही तू तुझ्या डोळ्याने पाहणार आहेस. कारण बाळा, तू तुझे कर्म निरंतर चांगले ठेवले आहेस. तुझ्याशी हे लोक कितीही वाईट वागले पण तू तुझे कर्म कधीही वाईट केले नाही. तू तुझा चांगला स्वभाव कधीही वेगळा केला नाही. म्हणूनच बाळा, आम्ही हे सर्व पाहिले आहे आणि या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच तुझी सहनशीलता जिथे संपली तिथे ही स्वामी माऊली आता उभी राहिली आहे. तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. तू जो काही संकटाचा सामना केला आहेस, तुझ्या न झालेल्या चुकांची जी काही शिक्षा भोगली आहेस, जे काही विनाकारण भोग भोगले आहेस, त्या सर्वांचा हिसाब याच लोकांना तुझ्यासमोर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाचे माध्यम करून तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. आता सर्व काही चिंता, काळजी सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तू आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तुला या स्वामी माऊलीने मुक्त केले आहे. तेव्हा बाळा, आता मागे वळून पाहायचे नाही की काय घडले, काय सहन केले आणि काय तुझ्या हातातून निसटले आहे. आता फक्त पुढे पाहायचे आहे की तुझ्यासमोर कोणता वर्तमान काळ उभा आहे, तुला काय घ्यायचे आहे, तुला काय बनायचे आहे, तुला किती स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे. कारण बाळा, हे जीवन खूप सुंदर आहे. जर तुझा चांगला दृष्टिकोन असेल जीवन पाहण्याचा तर तुला हे जग सर्वत्र सुंदरच वाटेल. जर तू काही नकारात्मक विचाराने दृष्टी ठेवून हे जग पाहण्याचा प्रयत्न केलास तर तशाच दृष्टीने तुला हे जग वाटत राहील. म्हणूनच जसा आपला दृष्टिकोन असेल, जसे आपले विचार असतील, तसे तुला हे जग भासेल. म्हणून बाळा, सुंदर विचार, सुंदर मन, सुंदर दृष्टिकोन निरंतर आपल्या मनामध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या दृष्टीमध्ये निरंतर ठेवा. मग पहा, तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. कारण बाळा, अशक्य ते शक्य तुझ्या हातून घडण्यासाठीच स्वामी माऊलीने शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात दिले आहेत. बाळा, निश्चिंत राहा. आता सर्व काही मनासारखे घडण्याचे योग आले आहेत. सर्व काही तुझ्या समोर घडणार आहे. कारण ज्या लोकांनी तुला खूप काही त्रास दिला आहे, खूप काही भोगावे लागले आहेत, आता तो काळ संपला आहे. आता तुझे वाईट भोग संपले आहेत. या क्षणापासून तुझे सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस आणि हे सर्व घेण्यासाठी आता आनंदाने माझा स्वामीप्रिय बाळ तयार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, अति चिंता, अति विचार, अति घाई करू नको. कारण बाळा, याच तुझ्या निरंतर चिंतेमध्ये राहण्यामुळे तुझे कार्य खराब केले जाते. निरंतर तुझ्या मनात नकारात्मक विचार येत असतात. चिंता करत असतोस आणि तुझ्या मनात जेव्हा जेव्हा हे नकारात्मक विचार येतात तेव्हा तेव्हा तुझ्या हातून सर्व काही कार्य बिघडलेले असते. म्हणून बाळा, तुझ्यासमोर या सुंदर वर्तमान काळामध्ये तुला काय साध्य करायचे आहे, कोणते स्वप्न पूर्ण करायचे आहे, कोणत्या गोष्टींसाठी उंच भरारी घ्यायची आहे, त्यासाठी तुला सर्वप्रथम तुझे विचार चांगले ठेवावे लागतील. सर्वप्रथम तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचाराने कार्याची जोड करावी लागेल. कारण बाळा, निरंतर तुम्ही चिंतेमध्ये राहून त्याच कठोर आठवणी काढत राहून स्वतःला त्रास करून घेत राहून सर्व काही तुमचा वर्तमान काळ तुम्ही खराब करून घेता. आणि तुम्हाला काही साध्य नाही झाले की तुम्ही स्वामी माऊलींना म्हणत राहता, स्वामी माऊली, मला ही गोष्ट प्राप्त नाही झाली,
मी इतके कष्ट करूनही, मी इतके प्रयत्न करूनही मला ही गोष्ट साध्य नाही झाली. तर बाळा, हाच मोठा प्रश्न आहे की तुमच्या मनातील विचार, तुमची कृती करण्याची पद्धत आणि तुम्ही ज्या दृष्टिकोनातून तुमच्या सर्व काही कार्याला पाहता, हे सर्व काही तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. जर तुमचे मन आनंदी आहे, जर तुमच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार, सकारात्मक विचार आहेत, तर बाळा, तुझ्या हातून होणाऱ्या सगळ्या कृती ह्या उत्तम होणारच. म्हणूनच सर्वप्रथम आपले विचार नीट ठेवा. आपल्या विचारांना कृतीची जोड द्या आणि सर्व काही विचार करूनच कोणतीही कृती हाती घ्या. असे होऊ नये की अतिघाईमध्ये कोणताही चुकीचा निर्णय घेऊन कोणतीही कृती तुमच्या हातून बिघडली आहे. म्हणूनच मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा आणि शांत मनाने कोणतीही कृती करण्यात जा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता स्वामी माऊलींचे जर तुझ्या पाठीशी शुभ आशीर्वाद खंबीर आहेत, तर बाळा, आता जग जिंकण्याची तयारी ठेव, कारण तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, स्वप्नांच्या मागे धाव. ज्या काही गोष्टी अपुऱ्या आहेत, जे काही नियोजन केले आहेस तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मुलांसाठी, आता ते पूर्ण होण्याची हीच तर शुभ वेळ तुझ्या जीवनामध्ये आहे. तेव्हा बाळा, आता माघार घ्यायची नाही. आता तुझ्या शत्रूंना सिद्ध करून दाखव की तू एकटा नाहीस, तू स्वामीप्रिय बाळ आहेस. तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींची खंबीर शक्ती आहे, दैवी कृपा आहे, शुभ आशीर्वाद आहेत. हे सर्व काही आता तुझ्या शत्रूंना समजणार आहे. तेव्हा शांत मनाने जी कृती करशील विचार करून कर. जे काही स्वप्न प्राप्त करशील त्यामध्ये तुझे आनंदी मन निरंतर ठेव. कारण बाळा, तुझ्या मनातील संयम आणि आत्मविश्वास जर खंबीर असेल तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य काहीच नाही. कारण बाळा, जिथे तुमचे मन अधीर असते, जिथे तुमच्या मनामध्ये संयम नसतो, जिथे तुमच्या मनामध्ये काही गोष्टी करण्याची घाई असते, पण त्या गोष्टी जर तुम्हाला योग्य वेळेत नाही प्राप्त झाल्या, तर बाळा, तुमच्या मनाचा त्रागा सुरू होतो. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो, काही गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्याशिवाय प्राप्त होत नाहीत. त्यासाठी तुमच्याजवळ धीर हवा, संयम हवा आणि मनातील आत्मविश्वास खंबीर हवा. आणि मग पहा, त्या गोष्टी जेव्हा तुम्हाला प्राप्त होतात तेव्हा तुमच्यासारखे मन आनंदी कोणाचेही होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्ट संयमाने करा, मनामध्ये शांतता ठेवा. ही गोष्ट आज नाही तर उद्या मला स्वामी माऊलींच्या कृपेने प्राप्त होणारच, हाच खंबीर विश्वास ठेवून कृती करत चला. काही गोष्टींमध्ये अपयश येत असते, पण खचून जायचे नाही. तीच तर खरी तुमची परीक्षा असते की माझा स्वामीप्रिय बाळ खचून जात आहे की अथक प्रयत्नाने त्या गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देत आहे आणि यश मिळाल्याशिवाय माघारी फिरत नाही. हीच तर स्वामी माऊली तुमची परीक्षा घेत असते. कारण बाळा, काही गोष्टी योगायोगाने मिळतात, काही गोष्टी खूप काही प्रयत्न करूनही मिळत नाहीत. म्हणूनच तो आपल्या सर्व काही नशिबाचा भाग असतो. इथे तुमच्या प्रयत्नांची जोड असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळणारच. कारण बाळा, आता विजय दूर नाही, तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलीने बळ दिले आहे. तेव्हा बाळा, आता माघार घ्यायची नाही. जर मैदानामध्ये उतरला आहेस तर तू स्वामीप्रिय बाळ आहेस, जिंकल्याशिवाय परत येणार नाहीस. हा माझा विश्वास कधीही खोटा ठरवू नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा अद्भुत चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत जो कोणी ऐकेल त्याच्या जीवनावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी राहील. सदैव निरंतर स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद त्याला प्राप्त होतील. त्याच्या पाठीमागील पणवती, दुःख, शत्रुपीडा, यातना सर्व काही या मंत्राने संपुष्टात येणार आहे. तेव्हा एकाग्र मनाने, शांत मनाने हा मंत्र शेवटपर्यंत ऐका. ओम
स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.
ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.
ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.